हे पहा लक्षात घ्या, आता बोर्डवरती जे तुम्हाला दिसतंय ना, हे रूल आपण 7th मध्ये लर्न केले होते, 7वीला, बरोबर की नाही? हे रूल खूप महत्वाचे आहेत. हे रूल आपल्याला बुकमध्ये लिहून घ्यावे लागतील. काय रूल आहे पहा? पहिला रूल आहे ए रेज टू एम मल्टिप्लाइड बाय ए रेज टू एन. याचा उच्चार समजावून घ्या, म्हणजे तुम्हाला पाठांतर करताना सोपं जाईल. ए रेज टू एम मल्टिप्लाइड बाय ए रेज टू एन इज इक्वल टू ए रेज टू एम प्लस एन. म्हणजे जेव्हा दोन इंडायसेसचं मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा त्यांच्या इंडेक्सची काय होते? ऍडिशन होते, बरोबर की नाही? आणि जेव्हा डिव्हिजन असेल तेव्हा त्यांची काय होते? सबस्ट्रॅक्शन. हे रूल इम्पॉर्टंट आहेत, हे तुम्हाला लर्न करायचे आहे. याच्यातला हा रूल एक इम्पॉर्टंट आहे. हा रूल काय पण ए रेज टू मायनस एम इज इक्वल टू 1 अपॉन ए रेज टू एम. म्हणजे जेव्हा एखादा इंडेक्स हा मायनस मध्ये असतो तेव्हा त्याचा अर्थ काय असतो? तो कोणाच्या डिनॉमिनेटर मध्ये असतो? 1 च्या डिनॉमिनेटर मध्ये असतो, किंवा वेगळ्या भाषेमध्ये त्याला त्याचा इनव्हर्स असं म्हणतात. त्याला त्याचा काय म्हणतात? इनव्हर्स. म्हणजे समजा आता 5 रेज टू मायनस 3 आहे, तर हे पॉसिबल आहे का? नाही. मग ते कसं असणार आहे? ते असणार आहे 1 अपॉन 5 रेज टू 3. राहील लक्षात? इथे दिलंय युजिंग लॉ ऑफ इंडायसेस राईट प्रॉपर नंबर इन द फॉलोइंग बॉक्सेस. हे जे क्वेश्चन्स आहेत ना, त्याच्यासाठी हे वरचे रूल वापरायचे आहेत आपल्याला. जरा ऑब्झर्व करून मला उत्तर द्याल. पहिल्या क्वेश्चन साठी कुठला रूल वापराल? पहिलाच. का? कारण मल्टिप्लिकेशन. जेव्हा आपण दोन इंडायसेसचं मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा त्याच्या इंडेक्सची काय होत असते? ऍडिशन. म्हणजे 5 प्लस 2 याचा आन्सर किती येणार आहे? 7. इकडे याची सबस्ट्रॅक्शन, इथे याची सबस्ट्रॅक्शन आहे. हा नंबर किती आहे? 3 रेज टू 5 आहे का? हा नंबर आहे 3 रेज टू 5 आहे. उलटा प्रिंट झाला आय थिंक. 3 रेज टू 5 आहे. हा आहे 3 रेज टू 5. म्हणजे 7 मायनस 5. आन्सर किती येणार आहे? 2. बरोबर की नाही? त्याच्यानंतर इथे इथे कुठला रूल अप्लाय कराल? इथे रूल अप्लाय होणार आहे 6 नंबरचा. हा रूल काय सांगतो? ए रेज टू एम रेज टू एन. म्हणजे जेव्हा इंडेक्सचा पण इंडेक्स असतो तेव्हा इंडेक्सचं मल्टिप्लिकेशन होतं. इंडेक्सचा पण इंडेक्स, तेव्हा इंडेक्सचं काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन. म्हणजे आता इथे कसं होईल? 3 रेज टू 4 रेज टू 5. तर मग आन्सर किती? 5 4 20. येत आहे लक्षात? आता इथे मायनस मध्ये आला पहा, 5 रेज टू मायनस 3. तर आन्सर किती येणार आहे? 1 अपॉन 5 रेज टू 3. नंतर हा आहे 5 रेज टू 0. कुठल्याही संख्येचा 0th इंडेक्स, त्याचा आन्सर किती असतं? 1. म्हणजे इकडे आन्सर असणार आहे 1. 5 रेज टू 5 रेज टू 1 किती असेल? 5. करेक्ट. रेज टू 5 जेव्हा आपण असं म्हणतो की 2 रेज टू 3, याचा अर्थ काय होतो? 2 रेज टू 3 चा अर्थ होतो 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2. किती वेळा 2? 3 वेळा. म्हणजे समजा जर इकडे 4 असेल तर किती वेळा 4? 4 वेळा. 5 असेल तर? अरे मग 5 रेज टू 1 आहे तर 5 किती वेळा? एकदाच. म्हणून 5 रेज टू 1 चा आन्सर किती येतं? 5. लक्षात आलंय? इथे आलंय 5 मल्टिप्लाइड बाय 7 रेज टू 2 आहे. म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना. तर मग अशा केसमध्ये आपण दोन पद्धतीने हे आन्सर सोडवू शकतो. एक तर ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा, नाही तर मग प्रत्येकाचा स्क्वेअर करायचा. म्हणजे हे कसं होईल? 5 चा पण स्क्वेअर आणि 7 चा पण स्क्वेअर. सेम रूल इथे अप्लाय होईल. इथे काय होईल? 5 चा पण क्यूब आणि 7 चा पण क्यूब. हा, तसं नाहीये. व्हॉट इज रूल? ब्रॅकेट रेज टू एम आहे. तर याचा अर्थ काय? की ब्रॅकेटमध्ये जेवढे नंबर आहेत तेवढ्या प्रत्येक नंबरचा रेज टू किती? एम. हा, म्हणजे आता ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहे तर याचा अर्थ काय? ब्रॅकेटमध्ये जेवढे नंबर आहेत तेवढ्या प्रत्येकाचा स्क्वेअर. आता इथे 5 मल्टिप्लाइड बाय 2 रेज टू 2 होतं. 5 मल्टिप्लाइड बाय 7 रेज टू 2 आहे. याचा अर्थ 5 चा पण स्क्वेअर आणि 7 चा पण. जर तिकडे 3 असता तर 5 चा पण क्यूब झाला असता आणि 7 चा पण. मी काय सांगतोय वरत तुला, की सूत्र शिकवतोय. जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर एखादा घात असतो, मराठीत घात, इंग्लिशमध्ये इंडेक्स, तर त्याचा अर्थ काय असतो? फक्त ब्रॅकेटचाच इंडेक्स
आता आतल्या प्रत्येक संख्येचा इंडेक्स. कळलं का? हा रूल फक्त मल्टिप्लिकेशन मध्येच लागू होईल बरं का, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनला वेगळा रूल आहे. मग प्रत्येक संख्येचा रेज टू 4 म्हणजे 5 रेज टू 4 आणि 7 रेज टू पण 4. कळलं का? आता इथे पण तेच आहे, इथे ब्रॅकेटच्या बाहेर -3 आहे. विचार करा बरं का, -3 आहे आणि हा -3 आहे का +3 आहे? थोड्या वेळापूर्वीच सांगितलं, मायनसचा प्लस करायचा तर त्याचा काय करावा लागतो? आठवतोय का शब्द? इनव्हर्स करावा लागतो. त्याचा काय करावा लागतो? इनव्हर्स करावा लागतो. आठवतं का? इनव्हर्स म्हणजे संख्या काय करावी लागते? उलटी करावी लागते. म्हणजे हे आन्सर किती येईल? 7/5. बरोबर ना? जसं आता समजा मी असं लिहिलं 3 रेज टू -2, तर हे कसं लिहावं लागेल? उलट 1/3 चा स्क्वेअर उलट करून टाकायचं. मग हे 5/7 होतं, तर हे काय येईल? 7/5. कन्सेप्ट कळाली? चला लिहून घ्या हे एवढं आधी, म्हणजे तुम्हाला काय काय लिहायचंय, हे वरचे रूल पण आणि हे खालचे एक्झाम्पल पण कम्प्लीट करा. चला आधी एवढाच पार्ट कम्प्लीट करा.